नमस्कार मित्रांनो, माझं नाव राज म्हात्रे, एक सर्टिफाईड फिटनेस ट्रेनर आणि न्यूट्रिशनिस्ट. तर आज जे बिगिनर आहेत ते दोन रिझनमुळे जिम जॉईन करतात. एक आहे वेट गेन, मसल गेन किंवा वेट गेन साठी, आणि दुसरे लोक असतात जे फॅट लॉस किंवा वेट लॉस साठी जॉईन करतात. तर त्यांच्यासाठी मी आज व्हिडिओ असणार आहे. तर तुम्हाला त्याबद्दल नॉलेज हवा असेल, सायंटिफिक नॉलेज हवा असेल, तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करू शकता वॉच करायला. तर पहिली गोष्ट, ज्यांना वेट गेन करायचं आहे, तर आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे जसं या व्हिडिओमध्ये परत सांगतोय की तीन प्रकारचे बॉडी टाईप असतात: ऍक्टोमॉर्फ, एंडोमॉर्फ आणि मेझोमॉर्फ. तर जे ऍक्टोमॉर्फ असतात ते सडपातळ बांधायचे लोक असतात, जे बोलतात की आम्ही खूप खातो तरी आमचं वेट गेन नाही होते, ते या कॅटेगरीतले असतात. तर यांचा मेटाबॉलिझम खूप फास्ट असतो, म्हणजे जेवढे हे खातात कॅलरीज तेवढ्या यांची बॉडी बर्न करून टाकते, म्हणून यांचं वेट गेन होत नाही. तर हे लोक जर जिम जॉईन करतायत तर त्यांनी दोन गोष्टी नक्की फॉलो करायच्या आहे. पहिली गोष्ट, जेवढे त्यांना कॅलरीची गरज आहे ते जे आपण कॅलरीज कॅल्क्युलेट करणार आहे, तर आणि त्याच्या सरप्लस खाणार. तर तुमचा जो डायटिशियन असेल तो किंवा ट्रेनर असेल तुमचा सर्टिफाईड, तो तुम्हाला नक्कीच गाईड करेल. तर त्यांना जेवढ्या कॅलरीजची रिक्वायरमेंट आहे त्याच्यापेक्षा जास्त खायचे त्यांनी. आणि दुसरी गोष्ट, एक्सरसाइज नक्की करायची आहे, कारण की फक्त जर तुम्ही एक्स्ट्रा कॅलरीज खाताय तर तो ज्या कॅलरीज एक्स्ट्रा जे जात आहेत तुमच्या बॉडीमध्ये त्याचं तुम्हाला फॅट मध्ये कन्वर्ट होऊन तुमचा बॉडीतला फॅट वाढणार आहे, आणि ते आपल्याला नकोय. आपल्याला मसल गेन करायचं, हेल्दी वेट वाढवायचं, आपल्याला मसलचा झाला बोन स्ट्रॉंग करायचं आपल्याला. तर एक्सरसाइज नक्की करायची ज्याच्यामुळे ब्रेनला सिग्नल जाईल की मसलची गरज आहे. जोपर्यंत मसलची गरज नसते बॉडी मसल बनवत नाही. तुम्ही फक्त जास्त गरजेपेक्षा जास्त खाल आणि ते तुमचे मसल डेव्हलप होतील तर असं होणार नाहीये. त्याच्यासाठी तुम्हाला एक्सरसाइज करावीच लागणार आहे. या लोकांना नॉलेज नाहीये तर या लोकांना एक चुकीचा सल्ला दिला जातो. ज्यांना नॉलेज नाहीये किंवा न्यूट्रिशन बद्दल माहिती नाही किंवा जे जुने लोक आहेत त्यांच्याकडून ज्यांना सल्ला दिला जातो की तुमचं वेट वाढवायचं तर काहीच खा, चीज खा, जंक फूड वगैरे खायला सांगतात, पाव खायला सांगतात, ब्रेड खायला सांगतात, किंवा काही जण सल्ला दिला बिअर प्यायचा सुद्धा सल्ला मिळाला असेल बऱ्याच जणांना. तर हे चुकीचे सल्ले आहेत. या चुका तुम्ही टाळायचे. याच्याने तुमचं वेट वाढणार आहे, तो फॅटचा वेट असणार आहे आणि ते आपल्याला नकोय. हे जे जंक फूड खाऊन तुमचा जो फॅट वाढेल त्यात मोस्टली ट्रान्सफॅट असतो आणि ट्रान्सफॅट बॉडीला खूप हानिकारक असतो. त्यामुळे तुमचा हार्ट अटॅकचा चान्सेस वाढतात आणि तुम्हाला दम वगैरे पण लागतो आणि तो वेट वाढवून तुम्हाला काय फायदा नाही होणार आहे. तर असले चुकीचे सल्ले तुम्ही अजिबात फॉलो करू नका. तुमचा जे ट्रेनर असेल नॉलेजेबल सर्टिफाईड ट्रेनर किंवा ज्यांना नॉलेज आहे खरंच, त्यांच्या त्या न्यूट्रिशन कडून किंवा डायटिशियन कडून तुम्ही डाएट घेऊ शकता किंवा तुमच्या ट्रेनर जो सर्टिफाईड ट्रेनर असेल त्याला विचारू शकता. तर चुकीचं काही फॉलो करू नका. आता दुसरी लोक येतात एंडोमॉर्फ, हे ते लोक असतात त्यांचं ते बोलतात आम्ही जास्त काही खात नाही तरी आमचं वेट वाढतं, की फॅट त्यांच्या बॉडीमध्ये जास्त असतं नॅचरली. तर यांचा मेटाबॉलिझम स्लो असल्यामुळे असं होतं, ज्या कॅलरीज ज्या खातात तेवढे त्यांच्या कन्झ्युम नाही होत, त्याच्यामुळे यांचा फॅट वाढतो जास्त. म्हणजे बॉडीचा जो मेकॅनिझम आहे की एक्सेस कॅलरी, गरजेपेक्षा ज्या कॅलरी एक्स्ट्राच्या आल्यात त्या बॉडी आपल्या फॅटमध्ये कन्वर्ट करून ठेवते. तर या रिझनमुळे त्यांचं फॅट जास्त वाढलेलं असतं आणि या लोकांचा मसल मास त्यामुळे कमी असतो. तर या लोकांनी सुद्धा डाएट फॉलो करायचं आहे. आता जसं ऍक्टोमॉर्फला आपण सांगितलं की गरजेपेक्षा जास्त कॅलरीज खायच्यात, तर या लोकांनी जेवढी कॅलरीज रिक्वायरमेंट आहे त्याच्यापेक्षा थोड्या कमी कॅलरीज खायच्यात आणि एक्सरसाइज सुद्धा करायचीच आहे यांनी नक्की. वेट ट्रेनिंग करायचे, कार्डिओ सुद्धा करायचे. या दोन्ही गोष्टी यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे फॅट लॉस मध्ये. आणि फॅट लॉस सोबतच आपण मसल गेन कडे पण लक्ष देणार आहे, कारण मसल आपल्याला ओल्ड एज मध्ये हेल्प करणार आहे. आणि डे टू डे ज्या ऍक्टिव्हिटी आहेत, दिवसभरातली जी कामं आहेत ते करताना सुद्धा यांना मसल जेव्हा आपला स्ट्रॉंग असेल तेव्हा या कामात मसलमुळे आपल्या दिवसभरातली जी कामं आपण करतो ते आपण इझिली करू शकतो. तर या दोन गोष्टी त्यांनी फोकस करायचे, ते वेट ट्रेनिंग आणि कार्डिओ. आणि दुसरी गोष्ट यांनी अवॉइड करायची आहे, जास्त उपाशी राहायचं नाही. बॉडीला जे गरजेचे आहे, ज्या कॅलरीज आहे जेवणामधून, जे कॅलरीज डेलीच्या ऍक्टिव्हिटीसाठी किंवा मसल बिल्डिंगसाठी जे प्रोटीन वगैरे जेवढे प्रथिने जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढे मिळालीच पाहिजेत. ती जर तुम्ही त्याला वेळेवर दिली नाही तर बॉडी एका वेळेनंतर मसल जेवढा तुमचा मसल ऑलरेडी कमीच असतो यांच्यामध्ये, तो पण मसल सॅक्रिफाईस करते आणि त्यात एनर्जी घेते. तर या लोकांनी उपाशी नाही राहायचं, ही चूक नाही करायची त्यांनी. आणि काही जण फक्त सलाड खातात, फक्त सूप पितात, एक टाइमच जेवतात. तर याच्यामुळे त्यांना वेट स्केलवर जरी वेट ड्रॉप दिसत असला तरी तो त्यांचा फॅट लॉस थोडाच होतो. जास्त करून त्यांचा तो मसल ड्रॉप झालेला असतो किंवा बोन वीक व्हायला चालू होतात. तर याच्यात त्यांचा वेट लॉस झालेला असतो. आपल्याला फॅट लॉसवर फोकस करायचे. त्याच्यासाठी तुम्हाला पहिली गोष्ट वेळेवर खायचंय,
जेवढ्या कॅलरीज रिक्वायरमेंट आहे, जेवढ्या बॉडीला डेली जेवढ्या कॅलरीज हवेत त्यापेक्षा थोड्या कमी खायचे, वेळेवर खायचे, वेट ट्रेनिंग करायचे, कार्डिओ करायचे. तर ह्या 3 डाएट, कार्डिओ, वेट ट्रेनिंग, तर या 3 गोष्टी तुम्हाला जागेवर आणायच्या. आणि तुम्हाला वेट गेन असो किंवा वेट लॉस असो, दोन्हीमध्ये एक गोष्ट नक्की तुम्ही फॉलो करून बघा. तुमचे जे खाण्याचा वेळ आहे तो नक्की फिक्स ठेवा, तुम्हाला स्वतःला जाणवेल. आणि दोन्ही लोकांनी सुद्धा रेस्टकडे पण फोकस करायचा आहे. झोप पण व्यवस्थित झाली पाहिजे. जर तुमची झोप वेळेत होत नाहीये तरी बॉडी स्ट्रेस वाढतो, किंवा दुसऱ्या गोष्टीचं तुम्हाला टेन्शन असेल तरी तुमचा बॉडी स्ट्रेस वाढून स्ट्रेसमुळे बॉडीत फॅट गेन होतो.